आणि यानंतर थेट जाऊयात संजय राऊत सध्या बोलतायत। खरवडे तिकडे आमचं शिबिर होणार होतं, त्या दिवशी मराठवाडा शिवसेनेचं शिबिर होणार होतं, पण आता या परिस्थितीमध्ये शिबिर घेणं शक्य नाही। त्याच्यामुळे सर्व जिल्ह्यातून शेतकरी जे येणार होते त्याचं रूपांतर मोर्चात व्हावं आणि आपल्या मागण्यांसाठी सरकार दरबारी आवाज उठवावा, आक्रोश उठवावा असं ठरलं आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्या मोर्चाचं नेतृत्व करतील। राऊतसाहेब, एक आणखी निदर्शनास येते आहे की सरकारचे प्रतिनिधी असतील किंवा विरोधी पक्षाचे प्रतिनिधी असतील, या मराठवाड्यात ओल्या दुष्काळाची मागणी करत आहेत। स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदारही ओल्या दुष्काळाची मागणी करतायत, पण अजूनही सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही। देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातले शहाणे आहेत। ते सरकारी भाषा जशी नाना फडणवीस त्या काळात दाखवत होते, या राज्याच्या त्या काळातला प्रधानमंत्र्यांना किंवा शाहू महाराजांना एखादी जनतेची मागणी आली की ते नाना फडणवीस हे त्यांचे दप्तरदार होते। त्या पद्धतीनं आपले देवेंद्र फडणवीस यांचं असं म्हणणं आहे की ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही। सुका दुष्काळ आहे, म्हणजे पाऊस पडला नाही, पण नुकसान तेच आहे, शेतकरी हवालदिलच आहे। ह्याच्यावरती काल जेव्हा आम्ही लातूरला गेलो तेव्हा लातूरला अमित देशमुख काँग्रेसचे नेते आमदार आणि धीरज देशमुख त्या भागातले माजी आमदार हे आमच्याबरोबर होते शेतकऱ्यांच्या शेतात। तेव्हा हा ओला दुष्काळाचा प्रश्न निघाला। अमित देशमुख असं म्हणाले आणि ते योग्य आहे। अमित देशमुख की शासकीय शब्द ओला दुष्काळ नसेल, पण ओला दुष्काळ जाहीर करा ही लोकभावना आहे। सरकार लोकभावनेवर चालतं, शासकीय शब्दांच्या शब्दकोशावर चालत नाही। या लोकांनी तुम्हाला मतं केली आहेत, दिलेली आहेत ना, म्हणजे तुम्ही मतं विकत घेतलेली आहेत, त्यांची दिली नाहीत, मतं विकत घेतली आहेत। त्याच्यामुळे लोकभावना आहे की ओला दुष्काळ आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा। देवेंद्र फडणवीस आम्हाला शब्दांचे अर्थ सांगत बसू नका। आपण दिल्लीमध्ये आहात आज, आपण तुम्ही तुमच्या दोन्हीही डेप्युटींना बोलून घ्या हां, आणि त्यांच्यासह तुम्ही अर्थमंत्री, देशाचे प्रधानमंत्री यांना भेटून किती मदत आम्हाला तात्काळ देता येईल, सगळ्यात आधी शेतकऱ्यांना दिलासा आणि धीर देणं गरजेचं आहे। उद्धव साहेबांनी सगळ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्यासाठी भांडतोय, कोणीही आत्महत्येचा विचार मनात आणू नये, वेडंवाकडं करू नये, आपण लढायचं आहे। आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या उद्योगपतींकडून पैसे जमा केले पाहिजे। आता हे सगळे उद्योगपती देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या खिशामध्ये आहेत। त्यांनी मुंबई क्रिकेट बोर्ड आणि भारतीय क्रिकेट बोर्ड जे अमित शहांच्या मालकीचं आहे बरं, आणि सगळ्यात जास्त पैसा यांच्याकडे आहे, त्यांनी भारतीय क्रिकेट बोर्डाकडून सुद्धा मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या या शेतकऱ्यांसाठी 2000 कोटी रुपये घेतले पाहिजे, ताबडतोब देऊ शकतात। राऊतसाहेब, आणखी एक बाब निदर्शनास येते की पूरग्रस्त भागाचा दौरा करताना अजित पवारांकडे काही शेतकरी हे कर्जमाफीची जेव्हा मागणी करतात तर अजित पवार त्यांना झापतात। ते म्हणतात की मी ते गोट्या खेळायला आलो नाहीये, भले ते सकाळी 6 वाजता शेतकऱ्यांच्या बांधावर आहे, पण तिथेही असे प्रकार निदर्शनास येते। आपली स्टाईल आहे, त्या पद्धतीने ही स्टाईल नसून ही मगरुरी आहे। तिन्ही, एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना अजून दुःख कळलेलं नाही मराठवाड्याचं। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री काय म्हणतात एका शेतकऱ्याला, तो जेव्हा म्हणतो की आत्ता तात्काळ किती मदत करणार ते आम्हाला सांगा, हा प्रश्न आम्हालाही विचारला, उद्धवजी नाही विचारलं की आता आम्हाला काय मिळणार ते हवं आहे। त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस हे कोणत्या टोनमध्ये, रे गप्प बस रे, राजकारण करू नको, इथे राजकारण आणू नको। ह्यात कसलं राजकारण आहे? एक शेतकरी ज्याचं सर्व जीवन वाहून गेलं आहे, त्याचं आयुष्य वाहून गेलं आहे, तो उपाशी आहे, तो भिकेला लागला आहे, तो म्हणतोय आम्हाला आता काय मदत करणार ते सांगा, आणि त्याला तुम्ही म्हणता राजकारण करू नका।
तुमच्या डोक्यात सडकं राजकारण आहे म्हणून तुम्हाला हे सुचतं मिस्टर फडणवीस. बरोबर. कोणी म्हणतं पैशाचं सो आणता येणार नाही, कोणी म्हणतो आम्ही 6 वाजता इथे गोट्या खेळायला आलो का. तुम्ही गोट्या खेळण्याच्याच लायकीचे सगळे हे सरकार. तुम्ही लोकांना मदत करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. तुम्ही भ्रष्ट शासन करते आहात आणि तुम्ही तुमची कातडी वाचवायला गेलेला आहात. तुम्हाला शेतकरी वाचवण्याचं काही पडलेलं नाही. आणि जे दुसरे ठाण्यातले जे डेप्युटी सीएम आहेत ते तर स्वतःचे फोटो छापूनच मदत करत सुटले आहेत तिकडे. काय केलं या तिघांनी या राज्यासाठी. या परिस्थितीत पंजाबचा धडा घ्या. पंजाबमध्ये भगवंत मान ही त्यांची प्रकृती बरी नसताना, केंद्र सरकार मदत द्यायला तयार नसताना सुद्धा पंजाब सरकारनं शेतकऱ्यांसाठी या काळात पूरपरिस्थितीमध्ये अत्यंत मजबूतीनं मदत केली आहे. 50,000 हेक्टर घरं बांधून देणार आहेत. ज्यांचे संसार वाहून गेले त्यांना संसार उभे करून देणार. तुम्ही आतापर्यंत काय केलं आहे. तुमचे पंचनामे अद्याप सुरू झालेले नाही आहे. तुमची प्राथमिक मदत अद्याप पोचलेली नाही आहे. काल सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी जो आक्रोश पाहिला गावागावात, 6 जिल्ह्यामध्ये काल गेले, जवळजवळ 6 जिल्ह्यात, चिखलात, बांधावर, घरात, कळंबमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा गाडीच्या खिडकीवरती एक वृद्ध महिला धावत आली. साहेब, गरिबांच्या घरात कोणी येत नाही. ती असं म्हणाली, मी मागाची बाई आहे, आमच्या वस्तीत कोणी आलं नाही. उद्धव साहेबांनी तिचा पत्ता विचारला. त्या एरमवाडी नावाच्या गावात जाऊन त्या पडक्या घरात, वाहून गेलेल्या घरात जाऊन ते बसले. त्यांचं दुःख समजून घेतलं. किती जणांनी केलं हे. देवेंद्रजींनी केलं, मिंध्याने केलं, अजित पवारांनी केलं. सकाळी 6 वाजता जाऊन काय करताय तुम्ही. तुमच्या गोट्या कुठल्या त्या बघायला पाहिजेत, कुठून आणल्या तुम्ही त्या खेळण्याच्या. आणखी एक आहे की काल अमित शहा मुंबईत असतात.